आता आम्हाला कुलदेवीच माहित नाही, मग नवरात्रामध्ये असं कोणता उपाय करायचा की जेणेकरून कुलदेवीची माहिती आम्हाला होईल? येत्या सप्तमीपासून आपल्याला व्रत करायचं आहे. 9 दिवस व्रत केले तर अतिउत्तम. सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी व्रत करायचं. त्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही, फळ फक्त खायची आहे. त्यानंतर नवमीच्या दिवशी आपल्याला माता भगवतीचं स्मरण करून कमलगट्ट्याच्या माळाने देवीचा जप करायचा आहे. ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी तिन्ही देव्यांचा जप आपल्याला करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः हा माता भगवतीचा मूळ जप आहे. त्यानंतर एका वस्त्रावरती एक तांब्या घ्यायचा, त्या तांब्यावर वस्त्र ठेवायचं लाल रंगाचं आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचं. त्या नारळावरती आपल्याला गजरे, हार, वेणी सगळं सुसज्जित करून ठेवायचं. आणि त्यानंतर देवीला अखंड दीप जे आहे ते रात्रीच्या वेळेस प्रज्वलित करायचं आणि देवीला प्रार्थना करायची की स्वप्न स्वरूपात माता भगवती आम्हाला कुलस्वामिनीचे दर्शन घडून द्या. जे कोणी कुलदेवता असेल त्यांनी स्वप्न दृष्टांत आम्हाला नवमीच्या दिवशी द्यावं. आणि नवमीच्या दिवशी आपल्याला पलंगावर झोपायचं नाही. नवमीच्या दिवशी खाली निद्रा घ्यायची, शयन करायचं. ज्या रूम मध्ये शयन करणार आहे त्या रूम मध्ये आधी धूप फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला निद्रामध्ये माता भगवती तुम्हाला दृष्टांत देते. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक अवश्य करा. ओम काली जय भवानी.